Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुढे 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 दादा पुढे गेले दादा दादा पुढे पुढे दादा जमीन दादा 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 पाच फॉरेस्ट दादा आपण बघितलं आता बघितलं अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु एखादा प्रश्न केला आणि अजित पवार त्या प्रश्नावरून पळालेत असं कधी दिसून आलेलं नाही. मात्र आता त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरती एका जमीन प्रकरणावरून आरोप होत आहेत आणि या प्रकरणात पहिल्यांदाच अजित पवार हे प्रश्नांची उत्तरं न देता ती टाळत निघून जाताना दिसून आले. पार्थ पवार यांच्या कंपनीनं 1800 कोटी रुपयांची किंमत असलेली जमीन ही 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचे आरोप केले जात आहेत आणि या व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता आरोपांच्या फैरी झडत आहेत आणि या प्रकरणात आता पार्थ पवारांसह अजितदादा सुद्धा अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. हे प्रकरण तापलं असताना अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, मात्र आधी अजितदादांनी याची उत्तरं न देता तिथून निघून जाणं पसंत केलं. याचाच हा व्हिडिओ. पुढे 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 दादा पुढे गेले दादा दादा पुढे पुढे दादा जमीन दादा 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 पाच फॉरेस्ट दादा पाच फॉरेस्ट आपण बघितलं आता बघितलं अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु यानंतर काही वेळांनी अजितदादा स्वतः माध्यमांसमोर आले आणि त्यांनी या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. पार्थ पवारांच्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही आणि नियमात न बसणारं काही असेल तर याला पाठिंबा देणार नाही असं अजितदादांनी म्हटलंय आणि या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं, तर याची चौकशी करावी असं सुद्धा अजितदादांनी म्हटलंय. यावर अजितदादा काय म्हणालेत ते बघा. मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे. पण आतापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही. मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा, कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय, कसं झालंय, कुणाबरोबर डॉक्युमेंट झालेत, ते कायदेशीर आहेत का, ते नियमात बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगेन. अरे बाबा ऐक ना, थांब, तुलाच फार कळतं का? मी स्वतःहून आलोय ना. मी काय सांगतोय, मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, एवढं तर मी सांगणार. त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय, आणखीन काय म्हणताय, त्याची सगळी शहानिशा करतो ना. कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. टॅक्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे. कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, ह्याच मताचं मी आहे.